गर्भ बनवणारे 6 घटक सांगितलेत. गर्भ कशापासून बनतो? मातृज, पितृज, रसज, आत्मज, सत्वज आणि सात्म्यज. तो जो फेज असतो 9 महिन्याचा, त्या 9 महिन्याच्या कालावधीत समजा आईला स्ट्रेस आहे कामाचा वगैरे, जॉबला जाते ती, घरात आल्यानंतर भांडणं वगैरे असतात, कामाचं प्रेशर, ह्या सगळ्या गोष्टींचा बाळावरती परिणाम होतो का? 100% परिणाम होतो बाळावरती. मॉडर्न सायन्स काय सांगतं? अशा खूप सारे फॅक्टर आहेत जीन्स व्यतिरिक्त जे बाळामध्ये कुठला जीन्स एक्सप्रेस व्हायला पाहिजे ह्याच्यामध्ये ते हातभार लावतात. डाएट काय घेतोय, स्ट्रेस, ताणतणाव किती आहे, विचार करण्याची पद्धत कशी आहे, माझं लाईफस्टाईल कसं आहे, राहणीमान कसं आहे, हे सगळं इपिजेनेटिक मॉडर्न सायन्सची एक ब्रँच आहे. ती ब्रँच सांगते, रिसेंटची ब्रँच आहे. ओके. म्हणजे जेनेटिकला 600 वर्षांपेक्षा मोठा इतिहास आहे, पण इपिजेनेटिक 1940च्या आसपासची ब्रँच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा बाळावरती खूप इफेक्ट होतो. पण आयुर्वेदशास्त्राने 5,500 वर्षांपूर्वी ह्याच्यापेक्षा पॉवरफुल सांगितलंय. आयुर्वेदशास्त्राने काय सांगितलंय? गर्भोत्पत्तीकर भाव सांगितलेत. म्हणजे गर्भ बनवणारे 6 घटक सांगितलेत. गर्भ कशापासून बनतो? मातृज, पितृज, रसज, आत्मज, सत्वज आणि सात्म्यज. मातृज, पितृज म्हणजे आई वडिलांकडून येणारे काही घटक आहेत. त्याच्यानंतर आत्मज म्हणजे आयुर्वेदशास्त्र सांगतं की एक नवीन जीव त्यात प्रवेश करतो, तर त्याचे काही कर्म वगैरे असतील तर ते त्याच्यासोबत घेऊन येतो. हे 3 फॅक्टर तर झाले. आयुर्वेदाने ह्याच्यासोबत आणि जे 3 घटक सांगितले ते महत्वाचे आहेत. रसज, सत्वज आणि सात्मज. ओके. रसज म्हणजे ती गर्भवती माता काय आहार घेते, काय डाएट घेते, किती वेळा घेते, कसं घेते, खाण्याशी आहाराशी निगडीत सगळं आहे. ते खाल्लेलं सगळं रसधातूत रूपांतर होतं आणि त्याच्यातून ते बाळाला पोषण जातं आणि मग त्याच्यावरती डिसाईड होतं बाळ ते गर्भ बनतो. म्हणजे त्यांनी पण गर्भ बनतो. आता राहिलेले 2 पॉईंट काय? एक सत्वज. सत्वज म्हणजे मन. ते गर्भवती मातेचं मन आहे ना, ते कसं आहे त्याच्यानुसार ते गर्भाचं मन बनतं. ओके. म्हणजे गर्भाचं पण एक मन आहे, त्या मनापासून ते गर्भ बनतोय. आणि सात्म्यज म्हणजे सात्म्य, जे एक आपण काय म्हणत आचरणाची पद्धत आहे, सवयी म्हणूयात, सवयीचा परिणाम म्हणून येणारे घटक आहेत, ते पण बाळामध्ये येतात. हे आयुर्वेदशास्त्र सांगितलं. रसज, सत्वज आणि सात्म्य जे 3 घटक आयुर्वेदशास्त्राने सांगितलेत ना, ते ह्या आजूबाजूच्या वातावरणाशी निगडीत आहेत. कालचं शिळान्न आज खाताय का? तुम्ही पिझ्झा बर्गर मागवताय का? तुम्ही बिस्किट ब्रेड खाताय का? छोट्या छोट्या गोष्टी मिळतात आपल्याला बघायला मिळतात. मग तुम्ही किती वाजता उठताय, किती वाजता झोपताय, किती रील बघताय, हे सगळं सात्म्यज मध्ये येतं. आता रोजच तुम्ही 12-1ला झोपताय, आपसूक सकाळी तुम्ही 7-8ला उठताय, ब्रह्ममुहूर्तावर उठायला पाहिजे. आयुर्वेदशास्त्रात गर्भवतीने हे सांगितलंय दिनचर्या ऋतुचर्यामध्ये. आपण जर 8-9ला उठतोय, उगवलेला सूर्योदय आल्यानंतर बघतोय, तर मग आपला सात्विक बाळ मिळून अवघड होतं. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायोमध्ये आहे, तिथे चेक करा.